नेते गेले, कार्यकर्ते मात्र नितीन सावंतांसोबतच. ताकई गावातून सुनील पाटलांना धक्का. काही दिवसांपूर्वी मातोश्रीपर्यंत प्रवास करणारे सुनील पाटील यांनी अचानक यू टर्न घेत शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्याच गावातून शिवसैनिकांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. खोपोलीच्या ताकई गावातील शिवसेनेत घडलेल्या या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाचे नेते सुनील पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने गावातील तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे ताकई गावातील असंख्य तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रविवारी जाहीर पक्षप्रवेश केला. राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुणांनी हा पक्षप्रवेश केला, ज्यामुळे सुनील पाटील यांना स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसला आहे. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, जगदीश ठाकरे, संपत हडप, योगेश घोलप, भरत पिंगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गेले 6 दिवस महाविकास प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवरती प्रचार करत असताना 6 दिवस कर्जत तालुक्यात प्रचार संपून जेव्हा खानापूर तालुक्यात आलो, प्रचाराची सुरुवात सकाळीच महडच्या वरद विनायकांना दर्शन घेतलं आणि तिथून प्रचार करत असतानाच मला फोन आला की ताकई गावातून सर्वच राकेश पाटील असेल तर सगळेच ग्रामस्थ त्यांचे असतील, त्यांना सगळ्यांनाच तुम्हाला भेटायचं आहे, तुमचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी करायचा आहे आणि सगळ्याच ग्रामस्थांचा त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे. तालुका प्रमुख म्हणून आम्ही एकत्र प्रचार करत त्यांना सांगितलं. त्यांनी एकाच मिनिटात आपल्याला ताकईला जायचं आहे आणि आम्ही या ठिकाणी आल्यानंतर राकेश असतील सगळेच त्यांच्याशी ग्रामस्थांशी भेटलो, चर्चा केली आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात तेव्हा वरचा पण तुमच्या बरोबर असतो. याचं आज उदाहरण म्हणजे ही सगळी मंडळी आहेत. कारण या गावातलेच काही दिवसापूर्वी एक नेता आम्हाला सोडून शिंदे गटात त्या ठिकाणी गेला, पण शेवटीला जेव्हा एखादं नेतृत्व जातं तर नवीन नेतृत्व त्या ठिकाणी ते उभं असतं आणि आज राकेश पाटील असे सगळेच ग्रामस्थ असतील, आज त्यांनी शिवसेना उद्धव पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश करून आज माझे हात बळकट करण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची त्यांनी या ठिकाणी ग्वाही त्या ठिकाणी दिली. मी या सगळ्यांचेच ग्रामस्थांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना एकच शब्द देतो, तुम्ही जी मला साथ दिली आहे ती साथ 23 तारखेनंतर त्याच ताकदीने तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या सुखदुःख असेल, तुमच्या अडीअडचणी असतील, त्यासाठी तुमच्याकडे प्रामाणिकपणे तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांनाच परत एकदा सगळ्याच ग्रामस्थांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय.
गावामध्ये विधानसभेचे उमेदवार नितीनदादा सावंत हे आलेले आहेत आणि मी आज कार्यकर्ता म्हणून नाही, एक नेता म्हणून मी आज टाके गावाचं नेतृत्व माझ्या ताब्यात घेतलेलं आहे आणि गावाचा विकास कसा व्हावा ह्या गोष्टीचं मी नितीनदादा सावंतकडे जे माझे स्पष्ट मत मांडलेले होते मी का आमच्या गावाचा पूर्ण विकास झालेला नाही आहे. आमच्या खोपोली शहराचे सगळे गावात शहराध्यक्ष आहेत, प्रत्येक पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. खोपोलीचा विकास झालेला आहे पण आमच्या गावाचा पूर्ण भकास झालेला आहे. अशी परिस्थितीत मी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाच्या कार्यकर्ता म्हणून मी काम केलं पण मला त्याचं काही मिळालेलं नाही आहे. कारण प्रत्येक समस्या मी मांडत गेलो पण ते काही झालेलं नाही. गावातले मंदिर असो, गावातल्या विकासाची बाबतीत सर्व गोष्टी मी हे केल्या पण मी त्याला प्रयत्न बिलकुल मला त्यातून मिळालेला नाही आहे. सर्व आमचे भाऊच आहेत, मोठमोठे भाऊ आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो एक लहान म्हणून. पण मोठ्या भाऊने आमची कधीच समस्या समाधानी अशी कुठलीच आम्हाला कोणतं काम करून दिलं नाही आणि केलं सुद्धा, त्यांनी सुद्धा केलं नाही. त्यामुळं मी नाराज होऊन मलाही असं वाटलं की मी माझ्या गावासाठी काहीतरी करावं, कारण आलो काही घेऊन आणि जायचं पण काही घेऊन नाही. त्या गोष्टीने मी या गोष्टीचा विचार केला सर्व बाबतीत. मी माझे मोठे आम्ही 4 भाऊ आहोत आमच्या घरात, मी त्यांनाही विचार केला. बाकी माझ्या गावातले घरातले आमच्या भाऊकीतले जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याशी पण विचार मी मांडलं का मी एवढा तू प्रत्येक गोष्टी तलागाला तडफडत असतो, काम करत असतो पण तुझ्या बाबतीत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तुझं महत्त्व आणि तुझं करण्याचं कर्तृत्व भारी आहे पण त्याला तू कधीच सफल होत नाही. या गोष्टीचं कारण करून मी प्रत्येकाला विचार केला आणि सगळ्यांकडून मत मांडलं. मोठ्या भावांकडून सगळ्यांकडून मी विचार केला का मी आपल्या गावातलं नेतृत्व करण्याची आता नवीन म्हणून मी नेतृत्व करण्याचा विचार, कार्यकर्ता म्हणून नाही तर मी नेतृत्व पण तुमच्यासाठी मी करतो आणि गावाच्या विकासासाठी करतोय. मला